आता सगळा गाजत असलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नीटची परीक्षा असते. अख्ख्या देशामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नीटची परीक्षा एकच आहे. पण दुर्दैवाची गोष्ट, तो नीटचा पेपर लीक होण्याचं मुख्य केंद्र महाराष्ट्रात लातूर आहे. प्रामुख्याने यामध्ये भरडला जातोय तो ग्रामीण भागातील विद्यार्थी. आजच्या या भागामध्ये, आजच्या या एपिसोडमध्ये 11वी-12वीचे 2 विषय तज्ज्ञ, नीट तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. आटपाडीमधीलच गुरुकुल विद्यालयाचे 2 शिक्षक आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण ज्या ठिकाणी वाढलो, 1ली ते 10वीचं ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्या ठिकाणीच 11वी-12वी करून नीटची परीक्षा देणं का गरजेचं आहे. सर, काय सांगताल की आता हे सध्या नीटचं जे वातावरण आहे, संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची बदनामी होते, खास करून ज्याचा उहापोह होता लातूर पॅटर्न, त्याची बदनामी होते. याची कारणं काय असू शकतील ह्या गोष्टी घडण्यापाठीमागं? नमस्कार, मी सरताळे सर, गुरुकुल विद्यालय आटपाडी या ठिकाणी बरेच वर्ष ॲज अ प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. गेली 14 वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे. आता सध्या जे आपण पाहतोय की काय परिस्थिती आहे आणि हे जे घटना घडलेली आहे, नीट आता जे 3 मे 2026 साली जे नीट एक्झाम झाले होते काही दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये इतका मोठा घोटाळा निघाला आणि ते रद्द करण्याची वेळ आली. कशामुळे झालं आणि हे नेमकं जे शैक्षणिक फील्ड आहे कशा पद्धतीनं व्यवसायामध्ये बदलत आहे आपण पाहतोय. कारण एवढं मोठं इन्स्टिट्यूट, एवढं मोठं नावाजलेलं नाव आणि अशा पद्धतीनं हा एवढा मोठा घोटाळा हा ऍक्च्युली विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी झालेलं खूप मोठं असं फसगत आहे. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपलं भविष्य घडवण्यासाठी मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेत असतात आणि ऍडमिशन घेत असताना मला एक विनंती आहे सर्व पालकवर्गाला की आपण ठीक आहे चांगल्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेत आहात, पण सध्याच्या काळामध्ये जे मोठमोठे इन्स्टिट्यूट आहेत कशा पद्धतीने ते मार्केटिंग करत आहेत, कशा पद्धतीने ते ऍक्च्युली क्लास घेत आहेत हे कुणालाच माहित नाहीये. आता बरेच वर्ष झाले पालक तिकडे ऍडमिशन घेत आहेत. एक विनंती आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये जे काही कॉलेजेस आहेत, मे बी काही अकॅडमी आहेत, ते सुद्धा तेवढ्याच इंटेन्शन या ठिकाणी घेत आहेत आणि सध्या ऑनलाईन असा मीडिया आहे की आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा आम्ही मोठमोठ्या इन्स्टिट्यूटचे जे टेस्ट होत आहेत, मॉक टेस्ट, ते आपण या ठिकाणी कंडक्ट करतोय आणि बऱ्याच ठिकाणी करत आहेत. तर हे बरेच पालकांना माहित नाहीये. एक विनंती आहे पालकांना की जो काही इन्स्टिट्यूट आहे ग्रामीण भागातला असेल तर ते कशा पद्धतीने घेतायत हे तुम्ही पाहिलं पाहिजे, ना की या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं पाहिजे. लातूर, कोटा, नांदेड मोठी नावं पाहून आपण सगळे विचार काहीच न करता एवढी मोठी फी आपण त्या ठिकाणी भरत आहात. तर मला वाटतं आपण थोडा तरी या ठिकाणी आता विचार करणं खूप गरजेचं आहे. सर, आपको क्या लगता है कि हाल ही में जो परिस्थिति चल रही है, एडमिशन लेते हैं, कोटा हो या कोई हो, आप तो उधर साइड से है, आपको बहुत अच्छे से जानकारी है. तो बच्चे जैसे चक्की में पीसते हैं और उनका रहन सहन, मतलब यहाँ रहने वाला बच्चा उस जगह पे जाता है तो 2 साल में पूरा चेंज हो जाता है और न जाने उन पेरेंट्स को कुछ ऐसा देखने को ना मिले, ये भी हम आशा करते हैं. आपका क्या कहना है? मैं विकास गुप्ता, फिजिक्स गुरुकुल विद्यालय नीट डिपार्टमेंट। सर देखिए, बच्चे क्या होता है कि 10वीं तक तो अपने गांव से पढ़ते हैं। 10वीं के बाद वो 11th-12th के लिए सोचते हैं कि मैं बाहर जाऊँ और बाहर की कोचिंग में पढ़ूँ, ऐसा वो सोचते हैं। और बाहर जाके वो देखते हैं जब भी एडमिशन के लिए जाते हैं तो वहाँ पे एक काउंसलर बैठा होता है। काउंसलर क्या करता है कि उनको बढ़ा चढ़ा के बताता है, जबकि बच्चे की पोटेंशियल वो नहीं होती है जो जितना वो कर पाएगा नीट जेईई के लिए। तो इसको देखते हुए हमें ये डिसाइड करना पड़ेगा, पहले बच्चों को काउंसलिंग करना चाहिए कि बच्चा कितना पोटेंशियल लगता है, कहाँ तक कर पाएगा, उसके अकॉर्डिंग ही माँ बाप को उस कोचिंग में एडमिशन दिलाना चाहिए, नीट जेईई की तैयारी कराना चाहिए। और हम देख रहे हैं कि गांव में भी, अभी हमारे गांव में भी नीट जेईई के लिए तैयारी के लिए स्कूल बहुत मेहनत कर रहे हैं। तो हमें ये चीज़ों पर ध्यान देना चाहिए कि गाँव में ही स्कूल बच्चों को रखें, अपने पास ही रखें बच्चों को, और अपने से ज़्यादा दूर ना जाने दें। क्योंकि क्या होता है कि जैसे ही बच्चा दूर जाता है तो प्रॉब्लम ये आती है कि बच्चे से कनेक्टिविटी खत्म हो जाती है माँ बाप की, और बच्चे 6 महीने बाद घर जाते हैं और 6 महीने बाद ऐसा चेंज आता है जो माँ बाप भी बर्दाश्त नहीं कर पाते और बच्चा भी बर्दाश्त नहीं कर पाता, और ये कारण बनता है सुसाइड का। ये सर, दूर से सभी पहाड़ अच्छे ही दिखते हैं, बिल्कुल। जिस तरह से हम काउंसलिंग बच्चों के लिए करते हैं, आपको क्या लगता है कि बच्चे से पहले पेरेंट्स की काउंसलिंग करनी जरूरी है? बिल्कुल बिल्कुल सर, बच्चों से पहले पेरेंट्स की काउंसलिंग करना इसलिए जरूरी है क्योंकि हर पेरेंट्स चाहता है कि मेरा बच्चा टॉप की आईआईटी में पढ़े, टॉप की एनआईटी में पढ़े, टॉप के एम्स कॉलेज में जाए, बट वो अपने बच्चे की पोटेंशियल नहीं देखता कि वो बच्चा किस में इंटरेस्टेड है। वो बस ये चाहता है कि वो इंजीनियर बने और डॉक्टर बने। अगर वो देखता कि बच्चा मेरा नहीं इंजीनियरिंग और मेडिकल क्षेत्र से अलग हट के पोटेंशियल रखता है और उस पोटेंशियल में उस पर ध्यान दे, तो बच्चा और अच्छा कर सकता है और डिप्रेशन का शिकार नहीं होगा। ये चीज़ों का ध्यान रखना चाहिए पेरेंट्स को। सरकार, जर तुम्ही गुरुकुल सारख्या एका मोठ्या शाळेमध्ये 11वी-12वीला शिकवताय, इतर रहिवासी सुद्धा मुलं आहेत, ही सुद्धा मुलं आपल्या परिसरातीलच आहेत आणि खास करून आपल्या भागाशी नाव जोडलेली मुलं आहेत. बरोबर. मग यांच्याशी तुमचा संपर्क किंवा तुमचं नातं कसं असतं? आता बघा, बऱ्यापैकी ग्रामीण भागातलेच मुलं असतात, त्यामुळं आमच्याही लक्षात येतं की त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे, कशा पद्धतीनं त्यांना आपण तिथपर्यंत नेलं पाहिजे. आता 10वीतले जे विद्यार्थी आहेत, बघा पालक मित्र जे आहेत त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की बरेच विद्यार्थी आता 10वीमध्ये आपण पाहतोय की 85 ते 90च्या वर मोस्टली सगळे आहेत. सो ज्यावेळी तो 11वी आणि 12वी येतो त्यावेळी आमच्या लक्षात येतं की ह्याचं अंडरस्टँडिंग थोडं कमी आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी 80-90 किंवा 95च्या वर आहेत की त्यांचा जो आकडा आहे, जो फुगवटा आहे, तो 11वी-12वीला 100% कमी येतो. त्याचं कारण असं आहे की बरेच विद्यार्थी जे आहेत ते कदाचित पाठांतर करून आलेले असतात वर,
पण ज्यावेळी आपण नीट आणि जेई सारखे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे पूर्ण देशभरातल्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असतं. मग असे विद्यार्थी जे आहेत की या ठिकाणी सेमीमधून आलेले असतात. सो आमच्या 1 महिन्यामध्ये लगेच लक्षात येतं की बेसिक ज्यावेळी आम्ही घ्यायला सुरुवात करतो की तू कुठपर्यंत हे आम्हाला लगेच समजतं. तर त्याला कशा पद्धतीनं आपण थोडं मोल्ड केलं पाहिजे किंवा तुला हे येत नाही तो अशा पद्धतीने बघ हे असं सोडवायचं आहे की थोडं त्याला एक विश्वासात घेतलं जातं. की बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये मी पाहतो सर मला नीट जी नाही जमणार खरंच मला जमणार नाही असे बरेच विद्यार्थी असतात. पण मला माहित असतं की तू कुठेपर्यंत जाऊ शकतोय. मग असे विद्यार्थी आहेत त्यांना थोडं आम्ही काउन्सिलिंग करतो. थोडं लेक्चर आम्ही बाजूला ठेवतोय. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो थोडं बाजूला ठेवतोय आणि त्याला आम्ही थोडं काउन्सिलिंग करतो की बघ तुझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे पोटेन्शियल आहे तू करू शकतोय. तो थोडासा गायडन्स केले की विद्यार्थी सुद्धा मोटिवेट होतात आणि आम्हाला लगेच काही दिवसामध्ये त्यांच्यामध्ये फरक जाणवतोय. सो या ठिकाणी जसं आता सर म्हटलं की काउन्सिलिंग करण्याची गरज आहे पालकांना तर करायलाच पाहिजे. पण जे विद्यार्थी आहेत की त्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो की मला हे जमणार नाही आणि अशा आम्ही बरेच विद्यार्थी पाहिलेले आहेत की कमी स्कोर आहे त्याला 10वीला ऍडमिशन घेतलेलं आहे 11-12ला पण त्यांनी नीट जीई मध्ये सीईटी मध्ये चांगला स्कोर आला. सो आपल्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे. त्यांची कॅपॅसिटी चांगली आहे अंडरस्टँडिंग चांगलं आहे नॉलेज चांगलं आहे. फक्त योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि जसं सरांनी आता सांगितलं की हेच विद्यार्थी जर आपल्या ग्रामीण भागातले बाहेर गेले तर पहिला पॉईंट या ठिकाणी पालक वर्ग जो आहे की तो जसं आता सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे कुवत काय आहे तो करू शकतो का नीट जीई त्याचा काय विचार आहे त्याला काय करायचं आहे हे विचारात घेत नाहीत. आणि प्लस एवढी फी भरलेली आहे तुला झालंच पाहिजे. सो हे जे दडपण आहे ते त्या पिरियडमध्ये तिथं एक्झाम दिल्यानंतर तिथं एक्झाम अवघड केली तर विद्यार्थ्याला कोण सांगायला नसते. कोणतरी काउन्सिलिंग करायला पाहिजे काय हरकत नाही कमी स्कोर आला तरी चालेल. पण पालकांचं वर्ष 2 वर्षाचं हे जे दडपण असतं की तुला झालंच पाहिजे जमलंच पाहिजे तुला करायलाच पाहिजे एवढा स्कोर आलाच पाहिजे. सो आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहेत जे आम्ही काउन्सिलिंग करू शकतो ते तिथं करण्यासाठी कोणी नसते. आणि त्यामुळे मग काय होतं की रिझल्ट लागायच्या आधीच विद्यार्थी काहीतरी बरं वाईट करून घेतो. सो पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्याची कुवत काय आहे त्या पद्धतीने त्याला आपण बोललं पाहिजे की तू कर काही प्रॉब्लेम नाही किती स्कोर यायचा तेवढी होते. पण तुम्ही जर दडपण टाकलं की मी एवढी फी दिलेली आहे 2 वर्षामध्ये एवढा खर्च झालेला आहे तुला आयआयटीला मिळालंच पाहिजे तुला एमबीबीएसच मिळालं पाहिजे मग हे कुठेतरी विद्यार्थी बोलू शकत नाही पालकांना. पण आम्ही या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला लक्षात येतं की विद्यार्थ्यांमध्ये काय चाललेलं आहे कारण आम्ही 24 तास इथं आहे. संध्याकाळी 9, 9:30, 10 पर्यंत आम्ही ऍज अ स्टडी म्हणून त्यांच्यासमोर बसलेलो असतो त्यांच्या बेंचवर बसलेलो असतो. सो ह्या गोष्टी आहेत की तुम्ही लातूर नांदेड मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये गेला आणि ग्रामीण भागात जर तुम्ही ठेवलं तर थोडंफार आम्ही असं मोल्डिंग करू शकतोय काउन्सिलिंग करू शकतोय आणि तो एक स्टेबल राहू शकतो आणि चांगला ह्याचा परिणाम तो चांगला स्कोर करू शकतो. पण बाहेर जर ऍडमिशन घेतलं तर हे सांगणार कोण नसते त्या ठिकाणी आणि विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातो आणि काही ना काही बरं वाईट करू शकतो. सर खूप छान पद्धतीनं तुम्ही आमच्या श्रोत्यांशी आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला. काळाची गरज आहे नुसतं विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग न करता आई वडिलांचंही काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून भविष्य काळ हा विद्यार्थ्यांसाठी पाल्यासाठी उज्ज्वल ठरेल. सर बहुत अच्छे से आपने हमारे साथ इंटरेक्ट किया. आजकल जो पेरेंट्स इधर उधर भटक रहे हैं और उनकी वजह से बच्चे का भविष्य खराब हो रहा है इसके बारे में आपने हमारे साथ अच्छी तरह से बातचीत की. क्रांति न्यूज के तरफ से हम आप दोनों का शुक्रिया अदा करते हैं कि अच्छा सा समय दिया. आपका शेड्यूल टाइट है फिर भी आपने खास बच्चों के लिए अपना समय दिया इसके लिए मैं दोनों का शुक्रगुजार हूं.